देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी नव्हे अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका मने जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठाल विठाल मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनुहरिः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणाय नमस्तुते महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय धातुमिन्द्रहि समागते तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगम भजी पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया संताचिया दुसरे चरण संताचिया संताचिया दुसरे चरण संताचिया संताचिया दुसरे चरण संताचिया संताचिया दादा कृपादाने कधीचा विस्तार दादा कृपादाने कधीचा विस्तार बाबा दिन गुरु दास तुझा दादा कृपादाने कधीचा विस्तार दादा कृपादाने कधीचा विस्तार दादा कृपादाने कधीचा विस्तार बाबा दिन गुरु दास तुझा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया
लादलो लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा दयाळा तुझा लादलो लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा तुमचे चरणी माझा माता शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया नभादी क्रोध काम विठ्ठल 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 देववसे चित्ती देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु महान वंदनीय साधू श्री संत तुकाराम महाराज यांचा गाथ्यातील मागणीपर प्रकरणातील अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागणी मागतात. देवा, माझी मागण्याची मुळीच इच्छा नाही, मागण्याचा माझा हेतू पण नाही, मागण्याचा माझा उद्देश पण नाही, पण देवा तू जर म्हणत असेल काहीतरी मागा काहीतरी मागा, तरी मला असं वाटतं इतर काही मागण्यापेक्षा ज्यामुळे माझा फायदा होईल, ज्यामुळे भगवंत माझ्या जवळ येईल किंवा ज्यामुळे मी भगवंत स्वरूप होईल असंच काहीतरी मागावं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये देवाकडे मागणी केली. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देवा, अरे ज्याच्या चित्तात देव आहे आणि ज्याच्या चित्तात देव आहे त्याच्यामुळे माझ्या चित्तात देव या ठिकाणी मला मिळेल, प्राप्त होईल. अशा व्यक्तीची मला काय घडावी? संगती घडावी. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या या
दुपटेश्वर नगरीमध्ये भगवान शंकरांच्या या पावनभूमीमध्ये गेले 3 वर्ष ना, आज 3रं वर्ष या ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी भगवंताच्या नावाचा नामयज्ञ या ठिकाणी आपण करत आहोत. त्यामध्ये आजची 2ऱ्या दिवसाची सेवा माझ्या या वाट्याला आलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, आपल्या गावातील गोड असं वैभव या ठिकाणी तुळशीराम महाराज दाभाडे या उपस्थित आहे कार्यक्रमाला. आपण सर्वच मंडळी आहोत. व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण सुभाष महाराज शेळके माझ्या समोर आहे. त्यानंतर उद्या ज्यांचं काल्याचं या ठिकाणी कीर्तन आहे, आपल्याला खूप गोड असं ज्ञान ज्यांचा गाथा मुखदगत आहे असे बबन महाराज केदारे या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. सर्वांनी बाबासाहेब एकदा टाळ्या वाजवा. मृदुंगाच्या साथीला असणारे आमचे दीपक महाराज गावारे आहे का नाही, हा गोड वाजवतात महाराज, फार गोड सुंदर. दुसरे मृदंगाचार्य आपल्याच गावातील वैभव प्रशांत महाराज शेळके सुंदर वाजवतात. पण महाराजांचा मृदुंग खराब झाला, आता थोडं गडबड झाली आहे की नाही बाबा. गायनाचार्य शुभम महाराज या ठिकाणी आहे. सर्व गावातील गुणीजन मंडळी आहे. आपण सर्वच मंडळी, मला आल्यानंतर या ठिकाणी फार गोड वाटलं बाबा. हो, महाराजांनी सांगितलं या गावामध्ये एवढे गुणवान मंडळी आहे, घराघरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी भागवत आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार प्रत्येक घरामध्ये माता भगिनी लहान मोठे थोर सर्वांच्या ठिकाणी असा जडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल गायनाच्या साथीला असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम वयवर्ध तपोवृद्ध विलास बापू या ठिकाणी देशमुख पण आहेत. बापूंच्या ठिकाणी नतमस्तक होतो. बापूला मी नाणेगावला आता जो कार्यक्रम चालू आहे ना, गणेश महाराज तराशी यांच्यासोबत मी बरेच वर्ष त्या कार्यक्रमाला आलो. बापूला त्या ठिकाणी बघितलेलं होतं. गोड गातात बापू. बापूसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. वय झालं पण परमार्थ सोडला नाही महाराज, परमार्थ सोडला नाही. काही लोकांना दिसलं जर नाही ते म्हणते आता आपल्याला दिसत नाही, मंदिराकडे जायचं नाही. काही लोकांना ऐकू येत नाही, कशाला जायचं कीर्तन ऐकायला. काही लोकांना चालता येत नाही, ते म्हणते पाय दुखतेत, कशाला जायचं कीर्तनाला. तसं नसतं बाबा. जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत परमार्थाचं काम केलंच पाहिजे. का? तो आपला स्वधर्म आहे. विठ्ठल 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 गोड असे साऊंड सिस्टम या ठिकाणी विघ्नहर्ता साऊंड सिस्टम वाला निकळ काकुलापाशी ना, वाला गोड आहे महाराज, सुंदर गोड. हो, तदनंतर या ठिकाणी विनेकरी बाबा आहे. आपण सर्वच मंडळी आहे माझ्यासोबत आलेले. आमचे मेवणेत या ठिकाणी जगन्नाथ पाटील दसपुते, ते म्हटले आमचे माऊस भाऊ आहे या गावामध्ये, बाळूभाऊ आहे का नाही. योगायोगाने येण्याचं त्यांचा योग आला आणि ज्यांच्यामुळे मला सेवा प्राप्त झाली असे असणारे आमचे भगवान मामा एखंडे बदापूरकर, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे गणेश भाऊ आहे की नाही शेळके शिनगारे, हां शिनगारे, यांच्या माध्यमातून सेवा या ठिकाणी आली. तदनंतर आमचे विजय भाऊ या ठिकाणी मला फोन करत होते आणि दुसरे मनोज भाऊ पण ते फोन करत होते, कधी महाराज येणार, कधी महाराज येणार. आमच्या टाकळीचे रघुनाथ मामा मस्के आहेत, त्यांचे पण या ठिकाणी आत्याभाऊ मामभाऊ आहेत. खोले मामा ते या ठिकाणी फोन करत होते, महाराज कधी येता. माझं गाव सर्वांना असं वाटलं जवळच आहे इथं आहे की नाही, बाबाचं गाव ठोंबरे आडगाव, पण माझं गाव आहे निपाणी आडगाव आहे का नाही. म्हणून बरेच लोकांचे नातलग त्या ठिकाणी गावामध्ये आहे. आमच्या गावातील आमच्या सैनिकांची या ठिकाणी मुलगी पण आहे, त्यांच्या ठिकाणी आत्ता चहा झाला. सर्वच गोड मंडळी आहे, सर्वच एकमेकाच्या परिचित आहे. सर्वांचा परिचय देणे आता शक्य नाही. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून सांगतात, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. आपल्या जीवनामध्ये संगती जर घडायची असेल तर कुणाची घडावी, ज्याच्या चित्तात देव आहे त्याची घडावी.
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे आवडते मना, माझ्या मनाला अशी आवड आहे. देवा पुरवावी वासना, देवा माझी जी वासना आहे ना ती ही आहे. कोणती? हो, हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी, ही माझी वासना आहे. अंग संग तुटी म्हणजे काय हो महाराज? कशाची अंग संग तुटी? हो, दोन प्रकारचा संतांचा सहवास सांगितला. एक सांगितला शरीराने, हो, आणि एक सांगितला सहवास. कधीतरी आपल्याला प्राप्त होतो तो असतो सहवास, कधीतरी आपल्याला प्राप्त होतो. आणि जो सतत आपल्या ठिकाणी आपल्याला नेहमीच आपल्या आजूबाजूला असतो तो असतो संग. काय असतो? हो, अंग संग तुटी. हो, कधी आपल्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ती तुटी पडू देऊ नका देवा, जर तुम्हाला द्यायचं असेल तर. हो, शेवटच्या चरणामध्ये सांगितलंय का, तुका म्हणे जिने, हो, भले संत संगष्टने. अरे जीवन जगायचं असेल तर फक्त संतांच्या सहवासातच जगा, अन्यथा नाही जीवन जगले तरी चालेल. विठ्ठल 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 विठ्ठल. वारकरी संप्रदायाचा नियम आहे, पहिल्या दिवशी नामपर भगवंताच्या स्वरूपाबद्दल बोलावं लागतं, नामाचं महत्व सांगावं लागतं. जागराचं जर कीर्तन असेल, मागणीचं जर कीर्तन असेल तर मागणीबद्दलच बोलावं लागतं. आणि काल्याचं जर कीर्तन असेल तर भगवान श्रीकृष्णाचं चरित्रच वर्णन करावं लागतं. ह्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जरी आपण भोले बाबाच्या प्रांगणामध्ये त्यांच्या प्रित्यर्थ 3 दिवसाचा कार्यक्रम करत असेल, पण वारकरी संप्रदायाच्या नियमावलीमध्ये राहूनच कार्यक्रम पूर्ण करावा लागतो. अन्यथा तो कार्यक्रम जरी होत असेल पण फलद्रूप होत नसतो. तो कार्यक्रम जर फलद्रूप करायचा असेल तर त्यासाठी पथ्य पाळावे लागतात. ज्याच्या जीवनात पथ्य नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. ज्याच्या जीवनाला अर्थ नाही त्याच्या जगण्याला, बोला, अर्थ नाही. अर्थाशिवाय जगणं नाही. आणि जगायचं जर असेल तर बिगर अर्थाचं माणसानं जगू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे ज्याप्रमाणे संसारामध्ये अर्थ म्हणजे पैसा असतो, काय असतं? अर्थ म्हणजे पैसा असतो संसारामध्ये. आणि परमार्थामध्ये अर्थ म्हणजे ध्येय असतं. काय असतं? ध्येय असतं. ध्येय समोर ठेवून जीवन जगा, जीवन सफल होईल. आणि ध्येय समोर ठेवून जर जीवन नाही जगले तर कुत्र्या मांजऱ्यासारखं पोट भरावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. थोडी स्वान सुकर बापुडी, स्वान सुकर बापुडी, स्वान सुकर बापुडी. नाही नाही दये थोडी, स्वान सुकर बापुडी, स्वान सुकर बापुडी, स्वान सुकर बापुडी. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. नाही तरी काय थोडी, श्वान शुकरे बापुडी. अरे कुत्रे मांजर का कमी आहे का? त्यांचा संसार बघितला. तुम्हा आम्हाला 1-2 मुलं आहे महाराज, त्यांचे डझन डझन त्यांच्या पाठीमागं फिरतात. बघा, कोंबड्याचं बघा, मांजराचं बघा, उंदराचं बघा, कशाचं बघा, त्यांचा संसार कमी नाही. आपला संसार हो कमी जरी असला पण आपला संसार व्यवस्थित आहे. फक्त त्यांचा संसार व्यवस्थित नाही म्हणून त्यांना किंमत नाही. त्या न्यायाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपला संसार व्यवस्थित पाहिजे, आपल्याला किंमत मिळेल. आणि व्यवस्थित जर संसार नसेल तर संसारामध्ये सुद्धा लोकांना किंमत मिळत नाही. लोक सहज म्हणतात, अरे याला संसार सोयीचा करता आला नाही, याने काय परमार्थ करायचा? जयाचे ऐक दड नाहीत तयाचे परत्र पुसिसी काही. अरे ज्याला इथं जमलं नाही त्याचं पुढं काय बघायचं बाबा, बरोबर आहे की नाही? विठ्ठल 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 विठ्ठल
लागतं, फलद्रूप करण्यासाठी पथ्य पाळावं लागतं. आपण इथून बाजूला गेलो होतो, पथ्य पाळावं लागतं. हो, विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. जीवनामध्ये पथ्य आहे. पथ्य ज्याला कळालं हो तो धोरणात असतो. ज्याला पथ्य कळत नाही महाराज तो धोरणात नसतो. एकाला सर्दी झाली आणि तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब हो मला खूप सर्दी झाली, एवढी सर्दी झाली, सारखं नाक वाहतंय, काहीतरी करा. हो डोकं दुखतंय, डोकं जड पडलंय, बंद पडलंय, मला गोळ्या द्या. डॉक्टरने त्याला गोळ्या दिल्या आणि गोळ्या दिल्यानंतर तो डॉक्टर साहेब त्याला म्हटले घरी जा आणि घरी जाऊन गोळ्या खा. तो घरी आला आणि मुलगा चिंच चोखत होता. त्या बापाने बघितलं आपला मुलगा चिंच चोखतोय, त्याच्या तोंडाला पाणी आलं आणि त्याच्या मुलाच्या हातामधली अर्धी चिंच त्याने घेतली आणि चिंच खाऊ लागला. चिंच खाल्ली, समाधान वाटलं, गोळ्या घेतल्या, झोपला, नाक बंद झालं नाही. दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब 200 रुपयाच्या गोळ्या तुम्ही दिल्या, माझं नाक बंद व्हायला तयार नाही. डॉक्टर साहेब म्हणले मी तुला गोळ्या बरोबर दिल्या, औषध चांगलं दिलं, गुणकारक दिलं, का तुला बरं झालं नाही? मग घरी जाऊन तू काय केलं? म्हटलं मी काहीच नाही, जेवण केलं आणि गोळी खाल्ली. नाही म्हटले तू काहीतरी केलंय. त्याच्या लक्षात आलं आपण काय खाल्ली, चिंच खाल्ली. ज्यावेळेस डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब फक्त एकच चुकी झाली, माझ्या मुलाच्या हातामधली हो थोडासा चिंच मी खाल्ली, सेवन केली, थोडीशी खाल्ली. डॉक्टर साहेब म्हणले इथं तर घोळ झाला ना. का? अरे तुला औषध गुणकारक दिलं पण तू पथ्य पाळलं नाही. तसं परमार्थामध्ये अनकवाचे नसेवी अनकवाचे पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी. माणसाच्या जीवनामध्ये पथ्य सांभाळा, गुण अवश्य आहे, फक्त पथ्य सांभाळा. परमार्थ करत असताना पथ्य सांभाळा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये आपल्याला संगत चांगल्याची जर लागली तर जीवनामध्ये पथ्य सांभाळलं जाईल. हो माणसं पथ्य सांभाळत नाही. हो कुणासोबत राहावं, कुणासोबत खावं, कुणासोबत जगावं, कुणासोबत तीर्थयात्रा करावी, कुणासोबत संसार चांगला करावा माणसाला कळत नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी कळत नाही तोपर्यंत तुम्ही काही करा हो त्याचा तुम्हाला संसारामध्ये असो या परमार्थामध्ये असो काहीच उपयोग होणार नाही. महाराजांनी या ठिकाणी 3 प्रकारचे माणसं सांगितलेत. पहिला व्यक्ती आहे तो रजगुणी आहे, दुसरा व्यक्ती जो आहे तो तमगुणी आहे आणि तिसरा व्यक्ती जो आहे तो सत्वगुणी आहे. पहिला जो आहे तो पामर आहे, दुसरा जो आहे तो विषयी आहे, तिसरा जो आहे तो जिज्ञासू आहे. बघा समाजामध्ये 3 वर्ग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पाडले. पहिला पारला पामर. कुणाला म्हणतात पामर? अरे ज्याला खायचं कळत नाही, ज्याला प्यायचं कळत नाही, ज्याला बोलायचं कळत नाही, ज्याला बसायचं कळत नाही, ज्याला 4 माणसात वागायचं कळत नाही, ज्याला कुठं काय द्यावं हेही कळत नाही, त्याला पामर म्हणतात. विठ्ठल 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 चार माणसं जर एखाद्या वट्यावरती बसले आणि तिथं जर एखादा व्यक्ती येऊन बसला आणि बसल्यानंतर तो जर त्याची बडबड करू लागला तर माणसं म्हणतात इथून चला हे बावळट आता येड्यावानी करायला लागलं. का? त्याला बोलायचं कळत नाही. 4 चांगले माणसं जर बसले आणि त्याच्यामध्ये एखादा जर पेऊन आला, काय पेऊन?
दारू पिऊन आला आणि दारू पिऊन आल्यानंतर त्याचा जर वास सुटला तर 4 माणसं म्हणतात हे नालायक पिऊन आलं, इथून उठा. याला प्यायचं कळालं नाही, याला वागायचं कळालं नाही. काही लोकांना वागायचं कळत नाही महाराज. 4 माणसात बसतात आणि एखाद्याचं चांगलं सोयर पण जमलं, ते म्हणतात तिथं काय खरं हे, त्याच्या पोराला घुरं येत होतं, घुरं मुरडण त्याचं काय. त्यांना वागायचं कळत नाही, त्यांना बोलायचं कळत नाही, त्यांना व्यवहार कळत नाही. अशा माणसाला काय म्हणतात? पामर म्हणतात, पामर. हो, असे माणसं रजगुणी असतात. हो, अजून पुढे चला, त्याच्यामधलाच काही भाग आहे. त्या माणसाला खायचं कळत नाही. कशाचं खायचं कळत नाही. तुम्ही माणसाला महाराज असा कोणता व्यक्ती त्याला खायचं कळत नाही? खायचं सगळ्याला कळतं, पण काय खावं हे कळत नाही. ज्याला काय खावं हे कळत नाही त्याला पामर म्हणतात. मला सांगा, तुम्ही जे जिभेने पाणी पितात ते बाजरी खातात का? गहू खातात का? ज्वारी खातात का? नाही नाही नाही. अरे जे जिभेने पाणी पितात ते मांस खातात. काय खातात? मांस खातात. आणि जे होटाने पाणी पितात ते काय खातात? अन्न खातात. ज्वारी, बाजरी, मका, गहू खातात. हो, त्यांना काय? अरे जे होटानं पाणी पितात त्यांच्यासाठी शुद्ध अन्न आहे, आणि जे जिभेने पाणी पितात त्यांच्यासाठी काय आहे? मांस आहे. मला सांगा, तुम्ही आम्ही, हो तुम्ही आम्ही, आम्ही नाही बरं का, तुम्हीच आहे की नाही. आपल्यात जे बसले, आपल्यात जे बसले याच्यातले, त्याच्यामुळे आपले शब्द वापरला, आपल्यात जे बसले याच्यातले बरेचसे असे आहेत काय त्यांना खायचं कळत नाही. का कळत नाही? पामर. पामराला खायचं कळत नाही, पामरला प्यायचं कळत नाही, पामरला वागायचं कळत नाही, पामराला चालायचं कळत नाही. चालता चालता दुसरे चांगल्या माणसाच्या पायात पाय गुंततो आणि त्याला पाडून टाकतो. आताच निवडणुका झाल्या ना तुमच्या, झाल्या नाही का? जिल्हा परिषद, पंचायत समिती तुमच्याकडे नव्हत्या का? आमच्या संभाजीनगरला होत्या. हो, एवढे टंगड्या, हो फार अवघड आहे महाराज. पायात पाय, एवढे पाड्या, हो एवढे पैसे सुकाळ महाराज. लोकाला पाकिट, खोटं बोलत नाही तुम्हाला. महाराज लोकांचा सुकाळ म्हणजे तुमचा सुकाळ नाही, आमच्यापर्यंत सुद्धा सुकाळ आला. कशाचा? ह्या पामरायचा. अवघड आहे महाराज. विठाला विठाला दुसरा वर्ग आहे, त्याला विषयी म्हणतात. काय म्हणतात? हो, दुसरा वर्ग आहे विषयी. कोणाला म्हणतात विषयी? कोणाला म्हणतात विषयी? एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा छंद जडला आणि त्या छंदापोटी तो स्वतःचं अस्तित्व नष्ट करत असेल तर त्या व्यक्तीला विषय मानायचं. विठ्ठल 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 विषयाचे अनेक प्रकार आहे. अरे चहा पितो आपण, चहा. काही माणसाला एवढी बाबा चहाची तलप लागली, शुगर झाली, डॉक्टर म्हणतात चहा पिऊ नका, गोड खाऊ नका, तरी ते पितेच आणि तरी ते खातेच. का? विषय जडला त्यांना. काही माणसं बिडी पितात, त्यांना डॉक्टरने सांगितलं बिडी पिऊ नका, तुमचा फुफ्फुस खराब होईल, फुफ्फुसाला होल पडतील, छिद्र पडतील, मारावं लागल, टीबी होईल. माणसं मेले पण त्यांनी बिड्या सोडल्या नाही. अजून पुढे चला. अरे दारू पिणाऱ्याला सांगा दारू पिऊ नको. दारूमुळे संसार उद्ध्वस्त होतो, मुलं वनवासी होतात, महिला रांडव होतात. महाराज हो, दारू पिऊ नका. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च के मुंह में मक्या जाती है. हो, सोडतात का माणसं दारू पिणारे? नाही सोडत महाराज. किती उपदेश करा त्यांना, काही करा त्यांना, त्यांच्या पुढे काही टाका बाबा, धन टाका, सोनं टाका, पैसा टाका, काही टाका, दारू सोडत नाही. मला सांगा तुम्ही, अशा विषय विरक्त झालेले माणसं संपले पण त्यांनी विषय सोडला नाही. का? विषयाला
हो ग्रासलं, विषयाने त्यांना ग्रासलं. त्यांनी विषयाची आसक्ती जडवून घेतली. अरे तो जसा मुंगळा गुळाला चिटकला, मुंगळा आपण बाहेर ओढतो, मुंगळा मरतो पण गुळ सोडत नाही. तसे माणसं विषयाने संपले पण माणसं विषय सोडायला तयार नाही. विठाल विठाल प्रत्येकाला असं वाटतं मी विषय भोगला म्हणजे मी आनंद, मला आनंद प्राप्त होईल. महाराज विषयापासून कुणालाच आनंद झाला नाही. का? इंधनेनी मला अग्नी मला अग्नी विजय सेविता कोण झाला, विजय सेविता कोण झाला. इंधनेनी मला अग्नी कोठे, अग्नी कोठे इंधनेनी मला अग्नी कोठे सेविता कोण झाला, विषय भोगीता कोण तृप्त झाला, इंधनेनी मला अग्नी जैसा. महाराज विषय भोगून कोण तृप्त झाला हो? मला सांगा, तू एखाद्या ठिकाणी जाळ चालू आहे आणि त्या जाळामध्ये जाळ विझवण्यासाठी किती लिटर रॉकेल टाकलं म्हणजे जाळ विझेल हो? किती लिटर पेट्रोल टाकलं म्हणजे जाळ विझेल? किती लाकडं टाकले म्हणजे जाळ विझेल? विझणार नाही. का? कारण तो स्वतः ज्वलंत असा हो ज्वलनशील वस्तू आहे, ती जाळते हो पण विझवत नाही. तसं विषय माणसाला संपवते पण विषय भोगून कोणी तृप्त होत नाही. महाराज ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत विषय भोगले त्यांना विचारा, तुम्ही तृप्त झालेत का? नाही. माणसं संपले. अरे ज्या घरात तुम्ही राहता ते घर अजून शिल्लक आहे, त्या घरात राहणारे माणसं संपले. अरे जी दारू तुम्ही पिता ती दारू अजून शिल्लक आहे, दारू पिणारे संपले. अरे जी बिडी तुम्ही पिता ती बिडी अजून शिल्लक आहे, बिडी पिणारे संपले. विषय भोगिता कोण तृप्त झाला, इंधनेनी मला अग्नी जैसा. म्हणून विषय किती भोगा पूर्ण होत नाही. अरे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. महाराज संपला का विषय? संपला बाबा? विषय संपला नाही. का? विषय तुम्हा आम्हाला संपवण्यासाठी आलेला आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हो समाजामध्ये विषय वर्ग आहे हो, त्यांचा सुद्धा तो अधिकार नाही. आणि तिसरा जो वर्ग आहे तो जिज्ञासू आहे, त्या जिज्ञासू वर्गाचा अधिकार आहे. कोण असतो जिज्ञासू? कुणाला म्हणतात जिज्ञासू? महाराज म्हणतात काय मी उद्धार पावेल ऐसे तुम्ही काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण. कधी माझा उद्धार होईल, कधी माझ्यावर तो भगवान परमात्मा कृपा करेल. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. जो जिज्ञासू असतो तो जिज्ञासू हो संत संगतीसाठी हो आतुरता त्याच्या अंतकरणामध्ये असते. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या अंतकरणामध्ये अशी आतुरता असते अशा संतांची भेट मला व्हावी. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने आपल्या चित्तामध्ये भगवान परमात्मा धारण केला, हो त्याची संगती माझ्या जीवनामध्ये घडली पाहिजे महाराज. हो. कसा असतो तो? जिज्ञासू असतो, काय मी उद्धार पावेल. उद्धार होण्यासाठी त्याच्या अंतकरणामध्ये तळमळ असते, देवाची भेट होण्यासाठी त्याच्या अंतकरणामध्ये तळमळ असते, त्याला जिज्ञासू म्हणतात. महाराज बघा, पाठीमागे चला, वल्ल्या कोळी किती पापी होता हो, महान पापी होता. वल्ल्या कोळ्या एवढं पाप या भूतलावरती कुणी केलं नाही आणि करणार पण नाही, एवढा वल्ल्या कोळ्या पापी होता. काय घडलं त्या वल्ल्या कोळ्याला? हो, काय घडलं महाराज? फक्त संतांचा सहवास आपल्या जीवनामध्ये घडला. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि राम जन्माच्या अगोदर त्या वाल्याने वाल्मिक ऋषी बनून रामायण रामा